तर हे बघा असं घेतलं आपलं मिश्रण काढून. इथं मी घेतले आहे बघा 2 चमचे मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, अर्धी चमची हळदी पावडर आणि थोडासा आपला अंबारी मसाला. तर हे टाकून देणार आपण याच्यामध्ये आणि याला मस्त तेल सुटेपर्यंत कलसू घेणार बरं का. मस्त कलसून घेणार तेल सुटेपर्यंत. याच्यामध्ये टाकणार मी पनीर माखनवाला मिक्स हा मसाला टाकणार. याने खूप टेस्टी अशी आपली भाजी होते. तर हा मी पूर्ण पॅकेट एक त्याच्यात टाकून देणार. याला आता थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून आणि त्याच्या संग परतू घेणार बरं का. याला आता पाण्यामध्ये थोडं मिक्स करून घेणार. एकदम हॉटेलसारखी भाजी टेस्टी होते याने. याची पण ग्रेव्ही बराबर मिक्स करून घेतली का मग ते असे गोळे नाही राहत याच्यामध्ये. तसं पावडर टाकली का मग ते गोळे होऊन जातात. म्हणजे पाण्यामध्ये थोडं मिक्स करून घेतलं का मग मस्त तेलामध्ये परतून जातं हे आपल्या मसाल्यासंग. मोबाईल पकडायलाच कोणी नाही आहे मग माझंच मी बनवते. रोहिणी आली पण आता रोहिणी गेली तिच्या फ्रेंडची मावशी राहते इथं तर त्यांना भेटायला गेली आहे. आता आली की नंतर मग दाखवेन तुम्हाला बाई आमची रोहिणी. त्याला माझं मीच बनवते मग काय करावं. तर हे बघा असं मी मिक्स करून घेतलंय. आता याला मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला परतू घ्यायचं आहे बरं का. आणि आता याच्यामध्ये मी टाकून देणार आपली फ्रेश मलाई. फ्रेश मलाई टाकल्याने बी आपली पनीरची भाजी खूप टेस्टी होते. अशी क्रीम नाही आणली मी, आपली दुधावरची फ्रेश मलाई आहे ती पण मी टाकून देणार त्याच्यामध्ये. आता हे बघा मस्त तेल सुटलंय आता आणि आपली फ्रेश मलाई. मस्त सुगंध येतोय बरं का. चला ग्रेव्ही मस्त परतून झाली आपली. आता आपण याच्यात पाणी टाकून देणार. आपल्याला जेवढं लागतं तेवढं, जेवढी आपल्याला भाजी बनवायची त्या हिशोबाने पाणी टाकून देणार. थोडी म्हणजे जास्त पतली नाही चांगली लागत ती भाजी. अशी थोडी दाट असली ना तरच भारी वाटते. तर आता आणखीन थोडंसं पाणी टाकणार आणि पनीर मग टाकून देणार. तर हे आपलं पावशेर पनीर आहे बरं का. पावशेर आहे हे.